हा दालचिनीचा पान इकडे आहे आणि मित्रांनो ही क्वालिटी बघा. ह्या ढगालमय दुपारी मित्रांनी डाव मांडलेला आहे. आता आपण झालोय कोबगा आणायला. आपण उद्या मुंबईला चाललोय आणि हा आजचा दिवस आपण एन्जॉय करून घेतोय. बघूयात मित्रांनो बरोबर आहे का. आता आपण चाललोय नमनाला. रात्री आपण नमन वगैरे बघून आलो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या निसर्गरम्य जंगलातून. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण आलोय जांभळं काढायला. कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. काल आपण माशांना गेलेलो आणि गावचा जो नॉर्मल दिवस असतो तो तुम्हाला पाहायला भेटला कालच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला भेटेल तर मित्रांसोबत केलेली गंमत मस्ती आणि हा जंगल सफारी, जंगलातून जाऊन आणलेला रानमेवा, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि अजून बरंच काही या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व मित्रांना जमा करून आपण सर्वप्रथम जांभळं आणायला चाललोय. त्यासाठी साडी आपण घेतलेली आहे जेणेकरून जांभळे खाली पडू नयेत. चलो गाईस चलते. तर मित्रांनो इकडे बघा, आपल्याला जांभळीवर आलोय आणि आपल्याला एवढे सारे आंबे भेटलेले आहेत. एकदम प्युअर माल. नाही पण सोम फोकस कॅमेरामॅन फोकस. तर मित्रांनो आपण ना जांभळं काढा आलोय मित्रांसोबत आणि ह्या बाजूला दालचिनीचं झाड आहे. इकडे ह्या बाजूला दालचिनीचं झाड बघू शकतात, खूप मोठं आहे. आणि दालचिनी तुम्ही दालीमध्ये आणि चिकनमध्ये कोणत्याही रश्श्यामध्ये टाकू शकता. आणि हा दालचिनीचा पान इकडे आहे आणि ह्याला असं जर चोललात आणि वास घेतला ना तर सुंदर वास येतो ह्या पानांमधून. दालचिनीचं झाड. आणि तुमच्याकडे सुद्धा दालचिनीचं झाड आहे का आवर्जून कळवा. तर मित्रांनो सर्वजण असं म्हणतात की हापूस म्हणजे रत्नागिरीचाच आणि तिथूनच खरेदी करायला पाहिजे. तर असं नाही मित्रांनो, आपल्या रायगडमध्ये सुद्धा हापूस मोठ्या प्रमाणात भेटतो आणि अस्सल ऑथेंटिक हापूस मिळतो. आणि इकडे बघू शकतात हा हापूसची साईज तुम्ही पाहू शकतात. जवळपास 200 ग्रामचा हापूस आहे तो. जर तुम्हाला असं वाटत असेल की रत्नागिरीचाच हापूस चांगला असतो तर नाही मित्रांनो, ही क्वालिटी बघा. आपला हा रायगडचाच हापूस आहे आणि असं काही नाही की रत्नागिरीचा हापूस असतो. रायगडचा हापूससुद्धा खूप छान आहे आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतो. तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचे असेल, तुम्हाला हापूस आंबा घ्यायचा असेल तर रायगडमधून कोणतेही विक्रेत्याकडून तुम्ही हापूस आंबा घेऊ शकता. मित्रांनो बघू शकता किती जांभळं भेटलेत. चप्पल मोठीवर हा मग मोठीवर चढ. मोठीवर मी चढता ह्याच्यावरती चढ. तू हे राजा खातस काय अर्धा तास लवकर. अरे कुठे गेला तू बा. अरे तो कोणत्या साईडला, तुम्ही कुठे उभे आहो. नाही अरे हा इथं पडतील. अरे काय त्याच्यात हलत नाही ती फान बोल. अरे किती बाहेर पडली बघ. हा पाहिजे हे खातच काय रोहित. पूर्ण फान भरले मित्रांनो बघू शकता जांभळा. काली काली काय वरून खाली पडून जी फुटतात ना ती छान लागतात जांभळा खायला. कारण वरती ती पिकलेली असतात ना आणि खाली आल्यानंतर ती फुटलेली असतात आणि ती छानही लागतात खायला. जांभळीवरती येता येता आपल्याला एवढे सारे आंबे पडलेले भेटले. तर पडलेले आंबे उचलण्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद आहे. तर चला ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण ते आंबे खाऊया. तू कापू नको माल लावडायचा. तर मंडळी दुपारचा 1 वाजला आहे आणि आपण जांभळं काढून घरी आलोय जेवायला. दुपारी पावसाने ढगाळ वातावरण केलेलं आहे. ह्या बाजूला बघू शकता संपूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि ढगाळमय वातावरणातल्या आठवणीच वेगळ्या असतात. आज दुपारी जेवायला डाळ सोबत भाकरी आणि पोला आणि कांदा हवाच.
जेवण वगैरे झाल्याने आपण आलोय थोडी विश्रांती घ्यायला नांदुरकीच्या झाडाखाली. आणि मित्रपरिवार सुद्धा आलेत. थोडा विसावा भेटतो नांदुरकीच्या झाडाखाली आल्यानंतर. आणि गरमी इतकी आहे की विचार नका काय. ह्या बाजूला आहे आपलं सुंदर विठ्ठलवाडी गाव आणि आपलं गाव हे छोटंच आहे. गावामध्ये आपल्या 30 घरे आहेत. आपलं गाव दिसायलाही सुंदर आहे. मित्रांनी डाव मांडलेला आहे. आपण पण जाऊयात. ह्या बाजूला गुरांची वाडे आहेत आणि त्यांना बंद पडून जवळपास 2-3 वर्ष झालीत. मंडळी, मित्रांनी पाठी डाव मांडलेला आहे आणि पत्त्यांचा डाव मांडलेला आहे. आणि हो, सुंदर क्षण जगण्याचा आणि नवीन आठवणी बनवण्याचा हा एक खेळ आहे, बाकी काही नाही. आलो तर आपल्याला जागा काय भेटली नाही तर आपण आपण इकडे हिंडतोय आणि बाकीची मंडळी तिकडे वरती हिंडते काहीतरी इकडे उलाढाल्या करत आहेत आणि आपण इकडे आहोत. तर इकडे कशासाठी आलोय की ह्यासाठी आलोय की इकडे जर बघताय मागे ह्या बाजूला गुरांचे वाहरे आहेत. मित्रांनो, सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की गावामध्ये माणसे राहिले नाहीत. गावातल्या माणसांनी मुंबईकडे वाढ धरली. उदरनिर्वाहासाठी मुंबईकडे वाढ धरल्याने हे बैलांचे वाडे खाली झाले. अचानक कोकम आणण्याचा प्लॅन झालेला आहे, तर चला कोकम आणायला चाललोय. कोकम कुठे भेटतात आणि किती भेटतात हे सर्व पाहायला भेटेल, तर चला. मित्रांनो, पर्णदाचा जो लग्न झाला तर आज पर्णदा पार्टी देतोय. खास कुल्फीची पर्णदा पार्टी देतोय. इकडे बघू शकता. तर कायम लक्ष आठवणीत राहील अशी ही पार्टी पर्णदा आज देत आहे. तर पर्णदा देत पर्णदा तर मंडळी, आता आपण झालोय कोबगा आणायला. कोबगीवर कोबगा आणायला चाललाय. पार्टी इकडे मित्रमंडळी आहेत. तर चला लवकर जाऊयात. संध्याकाळचे 4:30 झालेत. तर चला कोबगीवर. आणि इकडे अंबुजा सिमेंटची पिशवी आपण घेतलेली आहे कोबगांना. नांदुरकीजवळ बसलेलो आहे आणि आता आपण चाललोय कोबगीवरती. अशा घनदाट पाय वाटेने आपण कोकमांच्या दिशेने चालत जातोय. तब्बल अर्ध्या तासाने आपण कोबगींच्या झाडांवरती पोहोचतोय. कोकम एक अस्सल कोकम मित्रांनो. हा गाईस पक्का आहे आणि हा कच्चा आहे. हे बघा मेन वाघ RCB सपोर्टर. आज कुठे चाललंय कोप काढायला. हे बघा डोकं टाकल्यात जमा करतात. आईला काय डोक्यात पडलं असते पण वाचलं. तर चला जास्त वेळ न घालवता आपण लवकर कोकम जमा करूयात. त्याला वेगळा इथं आहे. हे पांडू तुम्हीच नाही तर तुम्ही तुमच्या पेक्षा भरशी. गाईज मेन माणूस त्याच्या मुलाला जेवढी पडलेत. किती भेटली मित्रांनो बघा किती सारे भेटलेत आपल्या कोकम. तर चला बघूयात पुढे किती भेटतात आपल्याला. हे की लवकर वाटणी कर सर. मी झाला हे पांडू उचल मी माती खालची. कोकम वगैरे जमा करून आपण वडाच्या झाडाखाली आलोय. फोटो वगैरे काढूयात आणि वाटणी करायला सुरुवात करूयात.
सर्वांनी बसा. माणसा वाटतील जागा काढायला गोटा काढतो माझ्या. अरे कमी वाजव तिकडं, जागा अडतोय. आपलीसाठी बसले. अरुंदला सुरुवातीलाच बोललो की एकेकाला बोलून बाबा वाटणी देस, तर नाही. आता वाटणी घेण्यासाठी सगळ्यांचे गोंधळ होते. घेतला त्याने हा पणाने पिशवी. इकडे बघ. हे अरुणा मदतीला बोलत आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण कोकम आणले आणि वाटणी वगैरे झालेली आहे. आता आपण आलो आहे घरी. तर मजा आली. कोकम आणायला गेलेलो, मित्रासोबत होते, मित्रपरिवार. थोडीशी गंमत मस्ती झाली आणि मजा आली कोकम आणायला. कोकम हे एक रानमेवाच आहे आणि रानमेवा कोणताही आणायला जा, शेवटी मजाच येते मित्रांसोबत. सो आलो आपण घरी. सध्या संध्याकाळी ह्या ढगाळ वातावरण चालू आहे. असं वाटतं की मे महिना नाही आहे, पावसालाच आहे. आणि आपण 8 दिवसासाठी गावी आलेलो, ही मे महिन्यासाठी गावी आणि पूजेसाठी. सो आपण उद्या मुंबईला चाललो आहे आणि हा आजचा दिवस आपण एन्जॉय करून घेतो आहे खूप आनंदात. सुट्ट्या संपल्या. आपण जून महिन्यातही येणार आहोत पावसाळ्यात. तुम्हाला जी धरतीमाय पावसाळ्यात नवी रूप घेते, हिरवी चादर ओढून घेणारी ही धरतीमाय तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. त्यासाठी आम्ही जून महिन्यातसुद्धा येणार आहोत. सो असं होते हे आपले 8 दिवस आणि खूप एन्जॉयमेंट केला आपण गावाला. 8 दिवस होते ते. तर चला आता भेटूयात नंतर. देवाची पूजा वगैरे करून आणि जेवून आपण थोडं पाटलांच्या घरी आलो आहे. पाटील आपल्याला पत्त्यांची जादू दाखवत आहेत. त्यांचा तुम्हीसुद्धा आनंद घ्या. तू आता सुशाला मुंबई उद्या पाटील हे आम्हाला लहानपणीपासूनच दाखवत आलेले आहेत जादू पत्त्यांची. आणि आज तुम्हीसुद्धा त्या पत्त्यांची जादूचा आनंद घ्या. फक्त आपल्याला ओळखायचं आहे पान कशामध्ये गेला आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. बघूयात मित्रांनो बरोबर आहे का. एकदम बरोबर ओळखलेलं आहे पान मित्रांनो. न बघता मनातला पण काढलेला आहे. मनातला पान. ही आहे कला. तर मित्रांनो, आता आपण चाललोय नमनाला. रात्रीचं काही दिसत नाही म्हणून ही आपल्याकडे टॉर्च लावलेली आहे आणि मागे गाव पूर्ण खाली झालेलं आहे. 4 दिवसासाठीची आलेली चाकरमानी कोकणवासी लग्न आणि पूजेसाठी तर आज खाली झालेलं आहे. आणि तर चला जाऊयात पूजेला. आणि हो चला. सर्व प्रेक्षकांचे सुस्वागतम ह्या बाजूला आहे आणि नमनाचा बोर्ड ह्या बाजूला आहे. तर चला जाऊया चालत. 2 मिनिटाचा रस्ता आहे. तर चला पोचलोय चाफेवाडी गावाला आणि समोरच बघू शकता नमनाची जोरदार तयारी चालू आहे. थोड्याच वेळात नमनाला सुरुवात होईल.
तर शुभ सकाळ मित्रांनो. रात्री आपण नमन वगैरे बघून आलो. 2:30 वाजता घरी आलो. तसंच झोपलो आणि 8 वाजता उठलो. पाणी वगैरे भरलं नाही. आता आलो तुमच्यासमोर. तर मित्रांनो, कालचा हा व्हिडिओ खास रानमेवासाठी होता. तुम्ही बघितला असाल, रानमेवा आपण जंगलातून जाऊन आणला, जांभूल आणि कोकम. सो ह्यावरतीच आणि जंगल सफारी भटकंती ह्यावरतीच कालचा व्हिडिओ होता. तर कालचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू कोकणातल्या अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा. धन्यवाद.